शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत। परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगार टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 55 अन्वये कारवाई करत या टोळीतील 6 सदस्यांना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे। शरीराविरुद्ध मालाविरुद्ध गुन्हे करणारे तसेच बेकायदेशीर अग्नी व शस्त्रे व जीवघेणी हत्यारे बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री निरोत्पल यांनी दिले होते। या सूचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। यामध्ये शिरोलीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश अनिल कोळी वय 35 यांच्यासह श्रीकांत तानाजी मोहिते वय 34, कार्तिक परशुराम राजगोरकर वय 31, अनिकेत आनंदा कांबळे सध्या न्यायालयीन कोठडी, ऋषिकेश उर्फ प्रताप शिवाजी भोरे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, अली उर्फ जमीर वालीचंद तानी खान सध्या फरार आहेत। जे लोक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत किंवा फरार आहेत ते बाहेर येताच त्यांना तत्काळ हद्दपारीचे आदेश लागू होतील असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। माजी उपसरपंच सारख्या राजकीय पदाधिकाऱ्यावर आणि त्यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे शिरोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असून यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण झाला आहे। लाईव्ह मराठीसाठी मिलिंद कुशिरे।